श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. हा अभंग अंबुला या प्रकारात येतो. अभंग. वऱ्हाड न होता होते खेळेमेळे, लगन लागले कोणे दुष्टे केले. तेथोनी अंबुला चालविता माते, कैसेनी येथे निस्तरावे. मौनेची घरवात करावयाची चाड नाही, मज या जीवाची गे माये. आया बायांनो ऐकावो न्यावो, एकांती सदा वसतासे नाहो. अंगभोग नाही ऐसा दुरावो, गुरुवार होतसे हाची नव लावो. एखादी वेळी मजची मारितोसी, लाजा मी सांगो कोणापासी. राग आलिया अवघिया ऐसी, अतिप्रीती आम्हा दोघासी. म्हातारा अमुला काय मागे, रूप न वर्ण हात न पाये. तरुणी आपुली मी रूपन साहे, क्षणभरी या वेगळी न राहे. पिसुणा देखता बुझविले माये, बुझवणी तू माझी शब्दन साहे. बाप रुक्मादेवीवरू विठ्ठल पाहे, पाहते पाहणे जाले गे माये. सारांश. माऊलींचा हा अभंग अंबुला अत्यंत गूढ अद्वैत परमेश्वराची एकरूपता या भावनेवर आधारित आहे. यात अंबुला म्हणजे नवरा, पण तो प्रत्यक्षात साक्षात विठ्ठल आहे. अर्थ. कोणताही विधी वेळ लोक नसताना अचानक विठ्ठलाशी लग्न झालं. हा अंबुला माझा नवरा मला घेऊन जात आहे, पण आता संसारातून कसे सुटावे हे मला कळत नाही. आता मी संसारातले व्यवहार बोलणे सोडून शांत झाले. मला जगण्याची देहाची आस काहीच नाही. आता सख्याने ऐका, आता मी परमात्म्यात एकांतात राहते. मला इंद्रियभोग नको, माझे मन देवात गुंतले आहे. या प्रेमात मी अहंकार विसरते. काय सांगू, भांडण झालं तरी मी आणि परमात्मा एक राहतो. इतकं आमचं गाढ प्रेम आहे. आमचा परमात्मा निराकार हातपाय नसलेला असला तरी मी क्षणभरही त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. एवढी एकरूपता आमची झाली आहे. बाहेरचे पिसुणे म्हणजे निंदक लोक मला समजावतात, पण मला त्यांचे बोलणे पटत नाही. प्रत्यक्ष विठ्ठलाचा अनुभव मला आला आहे. आता पाहणारा आणि पाहिले जाणारे एकच म्हणजे अद्वैत झालो आहे. असे श्री ज्ञानेश्वर महाराज एका अत्यंत भक्तिमय अवस्थेत विठ्ठलाशी झालेली एकरूपता वर्णन करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.